हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पारिणामिक भावाचं वर्णन चाललं होतं आपलं. त्याच्यामध्ये मोक्षशास्त्रामधलं वाचत होतो आपण. कुठंपर्यंत आलो होतो? 193 पानावर त्यांनी विस्तार घेतला आहे, म्हणजे 5 भावाबद्दल विशेष स्पष्टीकरण सांगितलं आहे. तर काल तुम्हाला अभ्यास करायला सांगितला होता. काय अभ्यास होता? अनादीपासून अज्ञानी जीवाकडं कुठले भाव नसतात, नव्हते. तुम्ही आजपर्यंत अज्ञानी होता, तर तुमच्याजवळ आजपर्यंत कुठले भाव नव्हते. ह्याच्यावर अभ्यास करायला सांगितला होता. काय केलं? तीन भाव सांगितले होते ना काल. काय? औदैहिक भाव आहे तो संसाराचा अधिकारी आहे, बंधाचा अधिकारी आहे. पारिणामिक भाव आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. दिसतंय बोर्डवरचं? आणि 3 भाव कुठले घेतले? औपशमिक, क्षयोपशमिक आणि क्षयिक. हा मोक्षामध्ये विषय रूपाने अधिकारी आहे आणि हे तिन्ही भाव सांगितलं साधन रूपाने मोक्षाचे अधिकारी आहेत. 1 2 3. म्हणून म्हटलं की आजपर्यंत जो कोणी अज्ञानी जीव आहे, तर त्याच्याजवळ हे तिन्ही भाव नसणार. कारण दर्शनमोहाचा औपशम क्षय किंवा क्षयोपशम असेल तेव्हाच मोक्षमार्ग सुरू होतो, तेव्हाच तो जीव ज्ञानी म्हटला जातो. मग जो अज्ञानी आहे त्याच्याजवळ हे 3 भाव आजपर्यंत नव्हते, म्हणजे अजून सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही, तर तिथं त्याला दर्शनमोहाचा न उपशम आहे, न क्षयोपशम आहे, न क्षय आहे. क्षयोपशमिक भाव अन्य कर्मांच्या अपेक्षेने लावू शकतो, पण दर्शनमोहाच्या अपेक्षेने त्याच्याजवळ हे 3 भाव नाहीत. त्याचाच खुलासा करून सांगायला लागले तिथं. पारिणामिक भाव असतो की नसतो अनादि अज्ञानी जीवाकडं? पारिणामिक भावाला काय बाधा नाही आहे, स्वभाव आहे तो. त्यामुळं सगळ्या जीवांकडे पारिणामिक भाव असणारच, त्याच्यामध्ये काय बाधा नाही. औदैहिक भाव असतो की नसतो? औदैहिक भावच आहेत. प्रति समयाला काय करताय तुम्ही? जे भाव करताय ते सगळे औदैहिक भावच आहेत. फक्त वाटत नाही आपल्याला की कर्मांच्या उदयाच्या निमित्तात आपण असं परिणमन करतोय. तर काय सांगतं तिथं? अनादि अज्ञानी जीव के कौन से भाव कभी नहीं हुए. 193 पानावर आहे मोक्षशास्त्रमध्ये. यह बात लक्ष्य में रखना चाहिए कि जीव के अनादिकाल से ज्ञान, दर्शन और वीर्य क्षयोपशमिक रूप से है, किंतु वे कहीं धर्म के कारण नहीं है. म्हणूनच म्हटलं ना, क्षयोपशमिक भावाचे किती भेद घेतले होते आपण? 18 भेद होते. सांगा कुठले कुठले? पटापट पटापट सांगा. 18 भेद. क्षयोपशमिक भावाचे 18 भेद कुठले? बोला. स्नेहा बोल. क्षयोपशमिक भावामध्ये कुठले भेद येतात? 4 ज्ञान, 3 अज्ञान, 3 दर्शन, पुढं 5 लब्धी, 1 क्षयोपशमिक सम्यक्त्व, 1 क्षयोपशमिक चारित्र आणि 1 देश संयम. किती झाले? 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 5 15 16 17 18. दिसतंय का बोर्डवरचं? तर हे क्षयोपशमिक भावाचे जे 18 भेद आहेत, याच्यातले कुठले भेद ज्ञानीकडं अज्ञानीकडं असणार, म्हणजे ज्ञानीकडं नसणार, किंवा काय अज्ञानीकडं याच्यातले कुठले कुठले भेद आहेत आत्ता अजून अज्ञान अवस्थेमध्ये? बोला प्रीती भाभी. 3 अज्ञान, मिथ्या दर्शन,
दर्शन, हे दर्शन मध्ये काय काय घ्यायचे? 3 दर्शन म्हणजे काय घ्यायचे? मिथ्या दर्शन, मिथ्या नाही ज्ञान. नाही मग नाही नाही चक्षुदर्शन, चक्षुदर्शन आहे ते. ते पण आहेच की. चक्षु अचक्षु आहे, अवधी नाहीये. हा, म्हणजे 2 दर्शन याच्यातले घ्यायचे, म्हणजे हे 2 आणि हे 3. पुढं हम्म. 5 लब्धी आहेत. क्षयक्षमिक हा. सम्यक्त्व आहे, क्षयक्षमिक चारित्र आहे. नाही नाही ना. नाही हा, म्हणा की म्हणजे मग. हे तिन्ही भेद नाही आहेत, कारण हे सम्यक दृष्टीकडेच असतात आणि ज्ञान पण नाही आहे. किती भेद सांगितले मग? 5 आणि 3 8 आणि 2 10. क्षयक्षमिक भावाचे एकूण 10 भेद अज्ञानी जीवाकडं असणार. अनादि अज्ञानी जीव आहे तर त्याच्याजवळ हे 10 भेद असणार. सगळ्याला समजलंय का? नसलं समजलं तर खुलासा करू, नाही तर नाही म्हणा. काय समजलं रोहिणी काकी? ज्ञानचं सांगा की. ज्ञान कुठले आहेत? 4 ज्ञान कुठले? जरा ठेवा की व्हिडिओ ऑन ठेवला तर बरं होईल जरा मला. 4 ज्ञान कुठले? मती, श्रुत, अवधी आणि मनपर्यय. हे 4 ज्ञान आहेत. ते कोणाकडे असणार? सुज्ञान आहेत ना. कुज्ञान म्हटलं तरी ते घेतलेत आपण भेद. जो मिथ्यादृष्टी जीव असणार त्याच्याकडं कुज्ञान असणार. त्यामुळं ते 3 अज्ञान आपण अज्ञानीकडे घेतलेत. म्हणजे 4 ज्ञान सम्यक दृष्टीलाच असणार आणि कुमती, कुश्रुत, कुअवधी हे मिथ्यादृष्टीकडे असणार. नीट ठेवा की कॅमेरा रोहिणी काकी, मला दिसेना तुम्ही. मी दिसत नाही. तुम्ही दिसेना, तुमचा फॅन दिसत नाही. अजून पण नाही. अजून पण नाही. हां, खाली घ्या अजून. हां, तर म्हणून सांगितलं काय चाललंय प्रकरण काका. अज्ञानी जीवाकडं या 5 भावापैकी किती भाव आहेत? अनादि अज्ञानी जीव आहे, आजपर्यंत त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही, तर त्या जीवाकडं किती भाव असतात हे सांगायला लागले. किती भाव असतात? हे 3 भाव नसणार त्याच्याकडं. दर्शन मोहाचा उपशम नसतो, क्षयक्षम नसतो आणि क्षय नसतो. तर औदैहिक भाव आणि पारिणामिक भाव तर सगळ्या जीवांकडे असतोच. म्हणून सांगतायत की आता क्षयक्षमिक भावाचे कुठले कुठले भेद असणार ह्याच्यासाठी सांगतायत खुलासा करून की क्षयक्षमिक भावामध्ये 4 ज्ञान हे सम्यक दृष्टीलाच असतात. पुढं 3 अज्ञान हे मिथ्यादृष्टीला अज्ञानीला असू शकतात. त्यामुळं 3 अज्ञान याच्यातलं अवधी दर्शन सोडून 2 दर्शन, 5 लब्धी हे भेद अज्ञानीकडे असणार. लिहा काय सांगितले? 3 अज्ञान, 2 दर्शन. कुठले कुठले? चक्षु आणि अचक्षु दर्शन. अवधी दर्शन अज्ञानीकडे नसतं. लब्धी कशा 5 त्याच्याकडं? हां, लब्धी 5 लब्धी असणार की. क्षयक्षमिक लब्धी प्रत्येक जीवाकडे आहेत. त्याच्याशिवाय तर ज्ञान होणारच नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करायची तर क्षयक्षमिक लब्धी पाहिजे. ज्ञानावरणाचा क्षयक्षम, दर्शनावरणाचा क्षयक्षम, ह्या सगळ्या क्षयक्षमाच्या निमित्तामध्ये त्या जीवाला त्याची प्राप्ती होते. प्रीतीबेन, मला व्हिडिओ दिसू दे. व्हिडिओ आहे. काय बोलले? हे पहिली 5 लब्धीपैकी पहिल्या 4 ठीक आहेत. 5वी कशी? काय 5वी लब्धी? कुठली 5वी लब्धी? अहो मी काय तुम्हाला 5 लब्धी सांगे ना. क्षयक्षमिक लब्धी म्हणजे कुठले असते भाभीजी? असं डिस्कंटिन्यू केला ना त्याचे हे परिणाम असते. कुठले हो 5 लब्धी? कुठले? भोग ना, तेच ना. दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य हे लब्धी आहेत. तू थोडं तिकडं जाऊ नका कुठंतरी. देशना लब्धी आणि करण लब्धी तिकडं. हो सॉरी. क्या बता रहे थे अभी? इतना समझ में आया कि नहीं आया अभी जो बताया? अज्ञानी जीव को अनादि से कौन कौन से भाव होते हैं? जब ज्ञान होगा तब वो भाव कौन से बदल जाएंगे, लेकिन अज्ञानी जीव के पास अभी कौन कौन से भाव रहते हैं 5 भावों में? तो इसका वर्णन कर रहे हैं कि जो क्षयक्षमिक भाव के 18 भेद है, तो उसमें 4 ज्ञान, 3 अज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धि, 1 क्षयक्षमिक सम्यक्त्व, 1 क्षयक्षमिक चारित्र और 1 देश संयम, ऐसे उसके 18 भेद है क्षयक्षमिक भाव के. तो उसमें
अनादि अज्ञानी जीव के पास ये 3 अज्ञान रहेंगे, 2 दर्शन रहेंगे, चक्षु और अचक्षु, और ये 5 लब्धि रहेंगे। शैक्षणिक भाव के इतने ही भेद उसके पास रहते हैं, बाकी अन्य भेद नहीं रहते। बाकी भेद तो सम्यक दर्शन के बाद ही प्राप्त होते हैं। तो इस वजह से क्षयक्षमिक भाव रह सकता है, लेकिन दर्शन मोह का क्षयक्षम उसको नहीं है, जो अनादि अज्ञानी जीव है उसके पास। यही बता रहे हैं यहाँ पे। 5 लब्धि कौन सी दीदी? 5 लब्धि कौन सी? क्षयक्षमिक ज्ञान, क्षयक्षमिक दान, क्षयक्षमिक दान, लाभ, भोग, उपभोग और वीर्य, ये 5 लब्धि बताते ना जी। मतलब दानांतराय कर्म का क्षयक्षम हो तभी उसको दान करने की क्षयक्षम प्राप्त होता है। मतलब उसको क्या बोलते हैं, दान होता है उसके हाथ से, या उसको दान होता है, लाभ होता है। लाभ होने में भी अंतराय कर्म का क्षयक्षम चाहिए, भोग होने में क्षयक्षम चाहिए। अगर उसका उदय है तो आप भोग नहीं ले सकते। जैसे डायबिटीज़ का मरीज़ है तो वो शक्कर नहीं खा सकता, क्यों? क्योंकि उसको अंतराय कर्म का वैसा लाभांतराय कर्म का, भोगांतराय कर्म का उदय है। तो जितना उदय है उतना कार्य नहीं होगा, जितना क्षयक्षम है उतना कार्य दिखेगा। क्या समझ में आया? जी। क्या समझ में आया बताओ? दान अंतराय मतलब क्षयक्षम है तो बहुत कम दिखेगा उसका जितना है, नहीं तो फिर उसको पूरा लाभ मिलेगा। नहीं, समय तो कम लाभ मिलेगा, अगर वीर्यांतराय कर्म का उदय है तो क्या होगा, और वीर्यांतराय कर्म का क्षयक्षम है तो क्या होगा, ये बताओ। वीर्यांतराय का समझ नहीं आया दीदी। वीर्यांतराय दान, लाभ, भोग, उपभोग और वीर्य, ऐसे 5 भेद है, पता है? तो उसमें लाभांतराय कर्म का क्षयक्षम जितना हो उतना लाभ होता है। भोगांतराय कर्म का जितना क्षयक्षम हो उतना आपको भोग मिलते हैं, उपभोग मिलते हैं। वैसे ही वीर्य यानी शक्ति, फिर सभी कार्यों में हमें शक्ति की आवश्यकता है। ज्ञान करने के लिए भी वीर्यांतराय कर्म का क्षयक्षम चाहिए, श्वास लेने के लिए भी वीर्यांतराय कर्म का क्षयक्षम चाहिए, देखने के लिए, सुनने के लिए, सभी कार्यों में वीर्यांतराय कर्म आवश्यक है। उसका क्षयक्षम जितना उदय है, 5 इंद्रियों की शक्ति का मतलब वो 5 इंद्रियों में जो शक्ति है उसका क्षयक्षम कितना है? वीर माने 5 लब्धियों में क्या बोल रहे हैं आप? प्रश्न नहीं समझ में। 5 इंद्रियों में जो अपना क्षयक्षम है वीर का मतलब बराबर, उसमें जो भी आप कार्य करेंगे उसमें कार्य होने के लिए वीर्य आवश्यक है। तो वो वीर्य कहाँ से मिलेगा? क्षयक्षम से मिलेगा। वीर्यांतराय कर्म का क्षयक्षम निमित्त हो तब आपको वो 5 इंद्रियों का कार्य दिखेगा। अगर उदय हो तो कार्य नहीं दिखेगा। काय समज काका? वीर्यांतराय कर्माचा उदय असेल तर काय होणार? अंतराय करतं ते तुम्हाला, तुमची शक्ति रोकतं। इसलिए बता रहे वीर्यांतराय कर्म का उदय आपको कार्य में विघ्न डालेगा, क्षयोक्षम कार्य में सहायक होगा। सभी कार्यों में अभी लगा लेना जहाँ जहाँ पर उसको उसकी आवश्यकता रहती है। मोक्ष शास्त्र में पेज नंबर 193 पे पढ़ रहे हैं हम। किसी के पास हो तो लेना है तो लो। अपने स्वरूप की असावधानी, जो मिथ्या दर्शन रूप मोह, उसका अभाव रूप औक्षमिक भाव अनादि अज्ञानी जीव के कभी प्रकट नहीं हुआ। क्या बताया? अभी मैंने जो बताया ना वही बता रहे। दर्शन मोहनीय यानी मिथ्या दर्शन, तो मिथ्या दर्शन रूप मोह, उसका अभाव रूप औक्षमिक भाव अभी अज्ञानी जीव को प्रकट नहीं हुआ, इसलिए उसके पास औक्षमिक भाव नहीं है। जब जीव सम्यक दर्शन प्रकट करता है तब दर्शन मोह का उपशम होता है, तब उसको ज्ञानी कहेंगे। तो इस वजह से अज्ञानी जीव के पास औक्षमिक भाव नहीं रहता। सम्यक दर्शन अपूर्व है क्योंकि जीव के कभी भी पहले वह भाव नहीं हुआ था। अपूर्व कशाला म्हणायचं? जे आजपर्यंत पूर्वी झालं नाही ते अपूर्व। मग सम्यक दर्शनाची प्राप्ती ही अपूर्व लब्धी असते, म्हणून म्हणतात की आजपर्यंत तो भाव झाला नाही। कुठला? औक्षमिक भाव। पहिल्यांदा होणार तर औक्षमिक भावच होणार। इस औक्षमिक भाव के होने के बाद मोह से संबंध रखने वाले क्षयक्षमिक और क्षयिक भाव उस जीव के प्रकट हुए बिना नहीं रहते। जिस जीव को औक्षमिक भाव प्रकट हो गया दर्शन मोह के संबंध में, तो
तो उसको कभी न कभी क्षायक्षमिक और क्षायिक भाव भी प्रकट होंगे ही। समझ में आया? मतलब वो अर्धपुद्गल परावर्तन काल में तो मोक्ष जाने वाला ही है, इस वजह से उसको फिर वो तीनों भाव दिखेंगे। अज्ञानी के पास ये तीनों भाव नहीं होंगे। वह जीव अवश्य ही मोक्षावस्था को प्रकट करता है। औपशमिक सम्यक्त्वातून डायरेक्ट क्षायिक मध्ये जातो का? नहीं 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 नहीं, ऐसा कैसे? क्यों नहीं जाता वो बताओ अभी आप। औपशमिक सम्यक्त्व से क्षायिक सम्यक्त्व क्यों नहीं होता? दुपारी पेट होते गाडी नको हो, काय म्हणले? स्नेहा सांगा, औपशमिक सम्यक्त्वातून क्षायिक सम्यक्त्व का नाही होत डायरेक्ट? औपशमिक चौथ्या गुणस्थानात बघा, तिन्ही पण चौथ्या गुणस्थानात आहेत। औपशमिक सम्यक्त्व पण आहे, क्षायिक सम्यक्त्व पण आहे, क्षायक्षमिक सम्यक्त्व पण आहे। पण एखाद्या जीवाला औपशमिक झालं तर त्याला ह्याच क्रमाने होणार, औपशमिक, क्षायक्षमिक आणि मगच क्षायिक सम्यक दर्शन होणार, असं का? काव्या बोल, बताओ। काय विचारलं तिथे? औपशमिक सम्यक दर्शन झाल्यानंतर क्षायक्षमिक सम्यक दर्शन होतं आणि त्याच्यानंतर क्षायिक सम्यक दर्शन होतं। मग त्यांची शंका आहे, औपशमिक नंतर डायरेक्ट क्षायिक होतं का नाही होत? नाही होत, अधिक क्षायक्षमिकच होतं आणि नंतर क्षायिक होतं। क्यों 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 हेतु चाहिए हमें। असू दे की अंतर्मुहूर्तानंतर होऊ दे की क्षायिक सम्यक दर्शन, काय बाधा? मूळ हेतू सांगा, मूळ नाही नको सुटायला। ते मिथ्यात्वी जीवाला होतं ना। कोणाला काय? हे मिथ्यात्वी जीवालाच होणार आहे औपशमिक। औपशमिक सम्यक्त्व मग होऊ दे की, आम्ही कुठं बाधा म्हणतोय त्याला? औपशमिक सम्यक दर्शन मिथ्यात्वीला होणार, त्याच्यानंतर क्षायिक का नाही होत? संगीता काकी सांगा उत्तर। ज्या प्रकृतीत आपल्या आहे त्याचा क्षय कसा करणार, म्हणून त्याचं हे मूळ कारण सांगितलं। काय हेतू? तुम्हाला क्षय करायचंय तर त्याचा उदय यायला पाहिजे। ज्याची दाबलेली औपशमिक सम्यक दर्शन म्हणजे काय? त्या तीन कर्मांना दाबलंय आपण। मिथ्यात्व म्हणजे दर्शन मोहाचे जे तीन प्रकृती आहेत त्यांचा उपशम झालाय, आणि जेव्हा उपशम झालाय त्याच्यानंतर तो उदयाला आल्याशिवाय क्षय करू शकत नाही। म्हणून सांगितलं क्षयक्षम सम्यक दर्शनामध्ये त्याचा उदय सुरू झाला सम्यक प्रकृतीचा, आणि मग त्या सम्यक प्रकृतीचा क्षय करत जाणार, म्हणजे तिन्ही प्रकृतींचा, तेव्हा क्षयिक सम्यक दर्शन प्रगट होणार। दबलेल्या अवस्थेतून डायरेक्ट क्षयिक सम्यक दर्शन होत नाही। म्हणून सांगितलं औपशमिक सम्यक दर्शनानंतर नियमाने जीवाला क्षयक्षमिक सम्यक दर्शन होणार। किती काळ राहील ह्याला काय बंधन नाही आहे, पण नियमाने होणारच क्षयक्षमिक सम्यक दर्शन। त्याच्यानंतर औपशमिक सम्यक दर्शन झाल्यानंतर क्रमाने त्या जीवाला क्षयक्षमिक सम्यक दर्शन होणारच, आणि मग त्याच्यानंतरच क्षयिक सम्यक दर्शन होणार। औपशमिक सम्यक दर्शनामध्ये दर्शन मोहाच्या तीन प्रकृतींचा उपशम झालेला असतो, दाबलेल्या असतात त्या प्रकृती, आणि मग त्याच्यानंतर क्षयक्षम सम्यक दर्शनामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय सुरू झाला, आणि मग त्याच्यानंतर क्षयिक सम्यक दर्शनामध्ये साती कर्म प्रकृतींचा पूर्ण क्षय झाला, तेव्हाच ते क्षयिक सम्यक दर्शन प्रगट होतं। तर अज्ञानी जीवाकडं हे तीन भाव नसतात दर्शन मोहाच्या अपेक्षेने। पुढं उपरोक्त औपशमिक आदि तीन भाव किस विधि से प्रगट होते हैं? सगळी तुमची शंकेचं समाधान देणार आहेत। पुढं कसं प्रगट होणार हे तीन भाव? तुम्हाला मोक्ष मार्गाला लागायचंय तर हे तीन भाव साधन रूप आहेत। जेव्हा या साधनाने या विषयाला ग्रहण करणार पारिणामिक भावाला, त्यावेळेसच तिथं मोक्ष मार्ग सुरू होणार आहे। मग विचारतात प्रश्न, हे तीन भाव कसे प्रकट होतात? जब जीव अपने इन भावों का स्वरूप समझकर त्रिकाल ध्रुव रूप सकल निरावरण अखंड एक अविनश्वर शुद्ध पारिणामिक भाव की ओर अपना लक्ष्य स्थिर करता है, तब उपरोक्त तीन भाव प्रकट होते हैं। क्या समझ में आया? जब जीव इस पारिणामिक भाव को विषय करेगा,
किससे? इन 3 साधन के द्वारा, तब उस जीव को अपना मोक्ष मार्ग प्रशस्त होता है। या जब इस पारिणामिक भाव से इस पारिणामिक भाव को विषय करेंगे, तब जो साधन है वो 3 भाव ही है, उसके द्वारा ही जीव को सम्यक दर्शन की पात्रता प्रकट होगी, या मोक्ष मार्गस्थ होगा। शैक्षणिक भाव का नाही? कोणाला शैक्षणिक भाव आहे की नाही? कुठं मला नाही, तर 3च लिहिलेत ना म्हणून. मग शैक्षणिक आहे, देहमधला भाव कुठला आहे? अच्छा, मी बघितला हे नाही. औपशमिक आहे, हे शैक्षणिक आहे आणि हे क्षायिक आहे. कोणाचं अनम्यूट झालंय? म्यूट करा कोणाचा आवाज. माझ्याकडे तर सगळे म्यूट दिसाले पण आवाज येतोय. मैं खंड ज्ञान रूप हूँ ऐसी भावना से औपशमिक आदि भाव प्रगट नहीं होते. म्हणजे समयसारमध्ये सांगतायत की अखंड आहे ह्याची अनुभूती घेताल तेव्हाच सांगितलं औपशमिक भाव प्रगट होणार. कुठून घ्यायची ती अनुभूती? म्हणजे स्वतःचा आत्मा असा आहे ह्याचं भावभासन करणं, याच्याद्वारेच औपशमिक भावाची प्राप्ती होणार आहे. मैं अखंड ज्ञानमय हूँ. आज क्या बताया माता जी ने सुबह? अखंड शब्द के लिए दूसरा शब्द क्या बताया होता ना सकाळी? काय सांगितलं सांगा? काय सांगितलं? कशाला म्हणलं अखंड? सकाळी आज माताजींची लिंक जॉईन केली नाही तुम्ही. मी लिंक शेअर करत असते 8 वाजता 8:15च्या दरम्यान माताजींचं प्रवचन असतंय, तर ते जॉईन करत जावा तुम्हाला कोणाला वेळ असेल तसं. नाही, खंड आणि अखंड, भेद आणि अभेद. मग त्यासाठी एक शब्द काय आला होता शास्त्रामध्ये? आम्हाला त्याच्यासाठी खुलासा केला की निर्विकल्प हा शब्द अखंडतेचा वाचक आहे. विकल्प म्हणजे भेद आणि निर्विकल्प म्हणजे भेदरहित, खंडरहित, अखंड. म्हणून जे जे द्रव्य आहे ते निर्विकल्प आहे, म्हणजे स्वभावाने अखंड आहे. ह्याच्यासाठी खुलासा झाला होता तो. निर्विकल्प म्हणजे असं जे काय आपण अनुभूतीच्या वेळेस विकल्प नसतात तसं नाही. अपेक्षा विकल्पचा अर्थ तिथं भेद घ्यायचा. पुढं अपने अविनश्वर शुद्ध पारिणामिक भाव की ओर के झुकाव को अध्यात्म भाषा में निश्चयनय का आश्रय कहा जाता है. पारिणामिक भावाला विषय करणं म्हणजे काय? निश्चयनयाचा आश्रय घेणे. निश्चयनय के आश्रय से शुद्ध पर्याय प्रकट होती है. बराबर है? क्या बताया? निश्चयनय के आश्रय से ही म्हणा, निश्चयनय के आश्रय से ही शुद्ध पर्याय प्रकट होती है. अन्य किसी भी आश्रय से शुद्ध अवस्था नहीं प्रकट होगी. निश्चय का विषय अखंड अविनश्वर शुद्ध पारिणामिक भाव अर्थात न्यायक भाव है. व्यवहारने के आश्रय से शुद्धता प्रकट नहीं होती किंतु अशुद्धता प्रकट होती है. क्यों? समयसारची 11वी गाथा आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? व्यवहारो भूदत्थो भूदत्थो देसिदो दुसुद्धणो भूदत्थ मस्सिदो खलु सम्मादिठी हवदी जीवो. क्या बताया? व्यवहार ने अभूतार्थ है, निश्चय ने भूतार्थ है. तो जो व्यवहार का आश्रय लेगा उसको अशुद्धता प्रकट होगी और जो निश्चय का आश्रय लेगा उसको ही शुद्धता प्रकट होगी. यानी शुद्ध पर्याय उसी के आश्रय से होती है और वही मोक्ष मार्ग है. मतलब समझ में आया क्या? इस पर से क्या बताना है मुझे? शुभ भाव मोक्ष का कारण नहीं है. इसमें बताओ शुभ भाव कहाँ है? तीनों भावों में शुभ भाव कहाँ है बताओ? ये 5 भाव में थोड़ा विचार करून सांगा. 5 भाव में शुभ भाव कहाँ है, अशुभ भाव कहाँ है? औदयिक भाव आहेत ना, तिथं शुभ अशुभ भाव आहेत. कर्माच्या उदयामध्ये शुभ अशुभ भाव उत्पन्न होतात आणि क्षमत पण होतच असते. बरोबर. तुम्ही काय सांगणार ते सगळं ऐकणार आहे मी. उदयात तर होतात नक्कीच. कसलं उदय? शुभ भाव ना. आता काय पुण्यकर्माचा उदय आला म्हणजे आमच्याकडं औदयिक भावाचे 21 भेद आहेत. त्याच्यामध्ये सांगा कशाच्या निमित्तामध्ये शुभ भाव?
कुठले 21 भेद आहे तो 4 गती, 4 कषाय, 6 लेशा, 3 वेद, मिथ्यादर्शन, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व. मग समजून घ्या त्याच्यामध्ये कुठल्या कर्मा जे शुभ कर्म प्रकृती आहेत त्यांच्या उदयामध्ये उदयाचं निमित्त असताना जीवाला शुभलेशा शुभ शुभलेशा होते. बरोबर शुभलेशा आहेत 3 किंवा अहो कषायाच्या उदयामध्ये सुद्धा महाभारत भाव धारण करण्याचे भाव होते ना. संजोलन कषायाच्या उदयामध्ये महाभारत धारण करण्याचे भाव झाले, मग हे शुभ भाव झाले. बरोबर सगळे 28 मूलगुणाचं पालन करण्याचे परिणाम हे सगळे ते असिद्धत्व पर्यंतच्या सगळ्या भावामध्ये ते घ्यायचे. असिद्धत्व हा भाव कुठं शुभ भाव रूपाने पण परिणमित करणार, कुठं अशुभ भाव रूपाने असणार. त्यामुळे ज्या त्या भूमिकेमध्ये त्याला जे काय परिणाम होणार ते शुभ आणि अशुभ भावाला कारण असणार. काय सांगत होते मी? मनुष्य गती पण येणार का? मनुष्य गती म्हणजे ॲक्च्युली गती हे त्या त्या अनुरूप परिणती करण्यासाठी म्हणून ते कर्माचं उदय कारण आहे असं सांगितलं. म्हणजे मनुष्य गतीमध्ये आलाय तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही चर्या करता ना ते सगळं त्या मनुष्य गती नामकर्माचं उदय. त्या शरीराच्या निमित्तामध्ये जे काय तुम्ही कार्य करता तर हे त्या गती कर्माचं उदयाचं कारण आहे, म्हणजे कार्य आहे. सॉरी, गती नामकर्माच्या निमित्तात ते कार्य दिसून येतं. नाही मी काय सांगत होते? हां, शुभ भाव आणि अशुभ भाव कुठे आहेत तर इथं तर घेणारच. औदयिक भावामध्ये पण कर्मांच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला ते भाव होत आहेत. त्यामुळं शुभ भाव असू देत किंवा अशुभ भाव असू देत ते औदयिक भाव आहेत. आणि क्षयक्षमिक भावामध्ये पण हे इथं घेतले ना, लब्धी म्हणा किंवा देश संयम म्हणा, ज्ञान म्हणा, हे सगळे पण आणि अज्ञान वगैरे हे पण शुभ आणि अशुभ भावाला कारण आहेत. मग त्यांचं क्षयोक्षम कारण आहे इथं. ह्यांचं क्षयोक्षम असताना जीवाला शुभ अशुभ भाव होतात. त्यामुळं कशासाठी सांगत होते? हां, व्यवहार हे पारिणामिक भावाच्या आश्रयानेच शुद्ध भावाची प्राप्ती होते. हां, हे सांगायचं होतं मला की तुम्ही म्हणून शुभ भावाने मोक्ष मानणं किती बरोबर. शुभ भावाने मोक्ष होतो ह्याचं खंडन सुद्धा झालं ह्याच्यातून. कारण या 3 भावाच्या आश्रयानेच शुद्ध भाव प्रगट होणार आहे, किंवा या विषय रूपाने याच्या आश्रयाने आणि साधन रूपाने यांच्या आश्रयाने. पण शुभ भावाच्या आश्रयाने मोक्ष मार्ग प्रगट होत नाही. ह्याचं खंडन करण्यासाठी सांगितलं की शुद्ध भाव म्हणजे जो पारिणामिक भाव आहे तो विषय केला तरच निश्चय न्यायाचा विषय हा मोक्षाचा अधिकारी आहे. बाकी अन्याचा व्यवहार न्यायाचा आश्रय केला असताना अशुद्धताच प्रगट होते. म्हणून भलेही तुम्ही त्या महाव्रतांना जरी विषय केला तरी सुद्धा तुम्हाला अशुद्धता आहे परिणामामध्ये. भलेही तुम्ही अरिहंत सिद्धांना विषय केला परिणामात ध्यानामध्ये तरी सुद्धा तो विषय अशुद्ध भाव आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, कारण शुभ अशुभ दोन्ही भाव अशुद्ध उपयोगामध्ये घेतले. अशुद्ध म्हणल्यावर अशुभ म्हणून समजू नका, पण जोपर्यंत पराचं अवलंबन आहे तोपर्यंत ते अशुद्ध भावच आहेत. मग तुम्ही ते कोणाचंही अवलंबन घ्या बाहेर, जरी त्या जलपरूप शब्दांचा जरी आश्रय घेतला तरी सुद्धा ते अशुद्ध भावच आहेत. म्हणून शुद्ध भाव कधी प्रगट होणार? जेव्हा मी सगळ्यापासून भिन्न आहे ह्याची भावभासना होणार, तशी अनुभूती होणार, त्याच समयाला तिथं शुद्ध भाव प्रगट होणार. पुढं सांगतायत 5. शाही भाव विषय रूप का नाही घ्यायचं? का नाही घ्यायचं सांगा. तसं की शाही भाव कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? खरं तो पर्याय रूप आहे म्हणून. बरोबर. क्षयिक भाव म्हणजे काय? कर्मांच्या क्षयाचं निमित्त असताना जे भाव प्रगट होतात त्याला क्षयिक भाव म्हणलं. मग ती क्षणवर्ती पर्याय आहे. जेव्हा हे साधन म्हणून सांगितलं ना, म्हणून तर हे तिन्ही पण साधन आहेत. मग जेव्हा ती पर्याय आहे तर पर्यायाचा आश्रय नियमाने आपल्याला दुःख देणार आहे. आणि क्षणवर्ती पर्याय तर शाश्वतेचा आश्रय केला तर आनंद आहे. क्षणिकचा आनंद आश्रय केला तर नियमाने ती पर्याय बदलणारी आहे, त्यामुळं पुढच्या पर्यायामध्ये पुन्हा दुःखाची प्राप्ती होणार. म्हणून म्हटलं की क्षायिक अवस्थासुद्धा आपल्याला आश्रय करण्यायोग्य नाही आहे. कुठलीही असू देत. केवल ज्ञानीसुद्धा केवल ज्ञान पर्यायाचा आश्रय करत नाहीत.
केवल ज्ञान स्वभावाचा आश्रय करतात म्हणून त्यांना केवल ज्ञानावस्था पर्यायामध्ये प्रगट होते. काय कळलं? हो ना, स्वभावाचा आश्रय करतात, पर्यायाचा नाही. हां, म्हणजे केवल ज्ञान का प्रगट झालं? केवल ज्ञान पर्यायाच्या आश्रयाने नाही, केवल ज्ञान स्वभावाच्या आश्रयाने प्रगट झालंय. म्हणून तिथं त्यांनी आपल्याला तेच सांगतायत की तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार ना की पर्याय क्षणिक आहे ती पर्याय आहे आणि जो शाश्वत आहे तो स्वभाव आहे. हे बोलायला ठीक आहे. आणि आपल्याला थोडी त्यांचा आश्रय घ्यायचा आहे. तुम्ही त्यांच्या पर्यायाचा आश्रय घ्या नाहीतर त्यांच्या द्रव्याचा आश्रय घ्या, तुम्ही बाहेरच आहे. आपल्याला आपल्या द्रव्याचा आश्रय घ्यायचा आहे. आपल्या स्वच्या दृष्टीने नाहीच म्हणत आहे, स्वच्या दृष्टीने. आश्रय तर शेवटी आपल्याला आपल्यासाठीच विचार करतोय ना, बरोबर थोडी ना त्यांच्यासाठी विचार करतोय. बरोबर आहे. जर मला आश्रय घ्यायचा आहे तर मी केवल ज्ञानी आहे ह्यानीच, म्हणजे मी ज्ञानी आहे ह्याच आश्रय घेणार ना, द्रव्याचा, पर्यायाचा नाही. अच्छा, म्हणजे जर तुम्ही त्यांच्या पर्यायाचं सुद्धा, म्हणूनच म्हटलं ना सर्वज्ञत्व शक्ती भगवंतांमध्ये प्रगट झाली आहे म्हणून तिथं सर्वज्ञ दशा दिसून येते. पण ते 3 लोकाला जाणतात म्हणून तुम्ही त्यांना दर्शन करायला जाताय. त्यांची इतकी उत्कृष्ट दशा प्रगट झाली म्हणून दर्शन करायला जाताय. तर बाहेरच राहिलो. तुम्हाला महिमा कळाली त्यांना ती अवस्था का प्रगट झाली आहे? कारण त्यांनी आश्रय केला आहे ध्रुवाचा, न की त्या 3 लोक जे काय त्यांच्या ज्ञानात झळकायला लागले त्याचा आश्रय नाही केला आहे. त्याची महिमा नाही आहे त्यांना महिमा आहे ध्रुवाची, स्वभावाची. आणि त्याच्या निमित्तात हे बहिरंगात प्रगट झालं आहे. अशी ज्ञानाची निर्मळता, विशुद्धता प्रगट झाली की सगळं लोक झळकू लागलं. पण तरीसुद्धा त्यांना त्याचं महत्त्व नाही आहे. सगळं जाण्यासाठी त्यांचा पुरुषार्थ नाही आहे. ते तर स्वतःलाच जाणण्यामध्ये मग्न आहेत. ते सगळं झळकू लागलं म्हणून चालू आहे, पण त्याच्यासाठी कुठलंही कार्य नाही भगवंतांचं. वाचू पुढं सांगतात 194 पानावर आहे. 5 भाव में से कौन से भाव बंधरूप है और कौन से नहीं है? बताओ. इन 5 भाव में मैंने लिख दिया है कौन से भाव बंधरूप है और कौन से अबंधरूप है या बंधरूप नहीं है, ऐसे बोल रहे. इन 5 भाव में से एक औदैक भाव मोह के साथ संयुक्त भाव बंधरूप है. मला सांगा स्नेहा, आहे का समोर माझ्या, की ज्ञानी जीवाकडं औदैक भाव आहेत की नाहीत? नम्रता भाभी जरा कधी बोलत जावा की आमच्या बरोबर. काढा ते म्यूट. थांबा विजू का थांबा आता काय तुम्ही नवीन बोला. कोण बोलता? स्नेहा बोल. काय ज्ञानीकडे औदैक भाव आहे. औदैक भाव बंधाचं कारण आहे की नाही? प्रश्न पडला का काय? काय ज्ञानी अबंधक आहे असं पण म्हणतात, खरं औदैक भाव होतच आहेत ना त्यांचे पण. मग ते विचारते का सांगते प्रश्न? मला ते सांग. मी प्रश्न विचारले, मला पण प्रश्नच विचारले तुम्ही. सगळ्या जीवांकडे असतो ना मग औदैक भाव. सगळ्या जीवांकडे आहे. कुठं 14 गुणस्थानापर्यंत औदैक भाव आहेत म्हणून सांगितलं. मग ज्ञानीला असणारच की. मग मला म्हणायचं आहेत की नाही विचारलं नाही मी. औदैक भाव बंधाला कारण आहेत की नाहीत ज्ञानी जीवाला? हे म्यूट झाली लगेच. औदैक भाव बंधाला कारण नाही, त्याच्या उदयामध्ये जे भाव करतो ते बंधाला कारण आहेत. औदैक भाव म्हणजे काय? कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात तेच औदैक भाव आहेत. मग सगळे ज्ञानी झालं बाबा, लय विचार करायला लागले. जोपर्यंत कषाय आणि योग आहे तोपर्यंत ते औदैक भाव बंधाला कारण आहे. मग प्रवचनसारची 45वी गाथा बघायची आणि त्याच्यामध्ये मला हे का द्या प्रवचनसार, त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केलाय
म्हणजे औदैक भाव म्हणजे उदय तर प्रतिसमयाला प्रत्येक जीवाला चालू आहे. कुठंपर्यंत? 14व्या गुणस्थानापर्यंत, संपेपर्यंत सगळ्या जीवांना कर्मांचा उदय प्रतिसमयाला आहे. आणि जिथं उदय आहे तिथं औदैक भाव आहे असं सांगितलं जातं. भलेही ते औदैक भाव केवलींना बंद करणार नाहीत, निर्यापत आश्रव असल्यामुळं, पण चालतंय. किती गाथा आहे? 45 गाथा. पुण्यफलारांता? हां 45 हो, 44 आहे. 45 नाही 45. हां ठाण आणि सेज आहे. त्या 45 गाथेच्या टीकेमध्ये आलंय. ठेवा मी घेते, तुम्हाला पण घ्या. 44 आमच्याकडे. वाचू. 45 गाथेमध्ये जयसेनाचार्यांच्या टीकेत आहे. अत्र आह शिष्य औदैकाः भावाः बंध कारणम. पुस्तक 2 टीकेचं पुस्तक असेल की काका? हां घ्या, ते त्याच्यात आहे. त्याच्यात 45 गाथेची जयसेनाचार्यांची टीका घ्या. काय विचारले? तुमचाच प्रश्न आहे इथं. अत्र आह शिष्य पुस्तक असेल तर स्पेशली पुस्तक घेऊन बसा, ते बघा. कारण आम्ही पण असंच नुसतं ऐकत होतो माताजींचं, तोपर्यंत धारणा होत नाही हो त्याची. आपला अर्थावग्रह होतो तो डोळ्यांनी बघितल्यावरच होतो. अत्र आह शिष्य. आता इथे शिष्य प्रश्न विचारतो. औदैकाः भावाः बंध कारणम इति आगमवचनम तर्हि वृथा भवति. औदैक भाव बंधाला कारण असतात असं आगमवचन वृथा होईल, व्यर्थ होईल. का बरं? कारण त्यांनी गाथेमध्ये सांगितलं आहे ना, काय की औदैक भाव हे काय म्हटलं? अरिहंत भगवान पुण्यफल युक्त है, वास्तव में उनकी औदैकी क्रिया मोहादि से रहित है, इसलिए क्षायिकी है. म्हणजे अरिहंतांची क्रिया क्षायिकी म्हणली जाते असं शास्त्र ह्याच्यामध्ये गाथेमध्ये सांगितलं आहे. म्हणून प्रश्न विचारला आहे की औदैक भाव त्यांना असताना सुद्धा त्यांना क्षायिक का म्हणलं, क्षयाला कारण का म्हणलं? कारण औदैक भाव तर बंधाला कारण असतात असं शास्त्राचं वचन आहे. मिळालं? जयसेनाचार्यांच्या टीकेत थोडं पुढं आहे. परिहारमाह, मग ह्याचा परिहार करतात. औदैकाः भावाः बंध कारणं भवन्ति. औदैक भाव बंधाला कारण होतात. परम किंतु मोह उदय सहिताः. काय सांगितलं? मोहाच्या उदयाने सहित असतानाच ते औदैक भाव बंधाला कारण असतात. म्हणून 11व्या गुणस्थानाच्या वर जिथं मोहाचा अभाव झाला तिथं केवलींना तर इर्यापत आश्रव आहे हे सांगितलं. त्यामुळं ते येतात आणि निघून जातात. बंधाची स्थिती त्यांच्या ठिकाणी पडत नाही जास्त. मग द्रव्य मोहोदय अपि सती यदि शुद्धात्म भावना बलेन भावमोहेन न परिणमती तदा बंध न भवती. एकदम सोपी सोपी छान छान भाषा आहे, नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला पण कळणार. द्रव्य मोह उदय अपि सती म्हणजे काय? द्रव्य मोहाचा उदय असताना सुद्धा यदि शुद्धात्म भावना बलेन, जर शुद्धात्म्या भावनाच्या बलाने म्हणजे शुद्धोपयोगाने त्याच्या बलाने भावमोहेन न परिणमती, भावमोह रूपाने परिणमन करणार नाही, तदा बंध न भवती, त्यावेळेस बंध होणार नाही. कर्मांचा उदय बाहेर चालू आहे की, पण तुम्ही त्या मोह रूपाने परिणमन केला तरच तुम्हाला बंध आहे. अन्यथा जगातली कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, कुठलाही उदय तुम्हाला बंधाला बांधू शकत नाही. म्हणून हे वाक्य महत्त्वाचं आहे, तेवढं लक्षात ठेवा. द्रव्य मोहोदय अपि सती. तुम्हाला संसारामध्ये प्रत्येक समयाला द्रव्यमोहाचा उदय चालू आहे, म्हणून तुम्ही तिथं भावमोह रूपाने परिणमन कराल तर कधीच मुक्त होणार नाही. ते पुढे घेतलंय त्यांनी. द्रव्य मोह उदय अपि सती यदि शुद्धात्म भावना बलेन भावमोहेन न परिणमती तदा बंध न भवती, त्यावेळेस बंध होणार नाही, नाही, नाहीच. यदि पुनः कर्म उदय मात्रेण बंध भवती, जर मात्र कर्मांचा उदयानेच बंध होतो जीवाला असं म्हणाल
तर्हि संसारिणां सर्वदा एव कर्मोदयस्य विद्यमानत्वात् सर्वदा एव बंधः एव न मोक्षः इति अभिप्रायः. समजलं म्हणा. संसार अनंत संसाराचा नाश होणारच नाही, कर्माचा उदय तर सतत येत राहणार. तुम्ही आपलं सगळं क्लायमॅक्सच घालून टाकलं माझं. जरा व्यवस्थित सांगा की कसं आचार्यांनी सांगितलं. पुस्तक आहे ना समोर, सांगा. जर पुन्हा कर्माच्या उद्यात जीव बनला जात असे असं मात्र शब्द आहे, होणारच नाही. मात्र शब्द आहे ना. कर्म उदय मात्रेण बंध भवती. जर कर्मांचा उदयानेच जीवाला बंध होतो असं म्हणत असाल तर उदय कधी सुटले तो संसारीला? प्रत्येक समयाला उदय चालू आहेत. म्हणून सांगतायत संसारिणाम सर्वदा एव. संसारी जीवाला सर्वदाच कर्मांचा उदय विद्यमान असल्यामुळे सर्वदाच बंधच होईल. न मोक्ष, कधीच मोक्ष होणार नाही. म्हणून फक्त उदयाने कधीच बंध होत नसतो. त्या उदय रूपाने तुम्ही परिणमन करणार तर बंधाला नियमाने प्राप्त होणारच. म्हणून काल मला एकाने काय सांगितलं, एका घरामध्ये असं काय वाद असेल कोणाचं की वर्चस्व दाखवणारे कोणी आहेत आणि दुसरे आहेत ते त्यांना त्यांच्या काय म्हणायचं डॉमिनेशन खाली राहावं लागतं त्यांना असं. मग ते सांगितले जे छोटे आहेत ते की त्या मोठ्यांचं फार रागद्वेष होतात, फार त्यांची चिडचिड होते, ते फार वर्चस्व दाखवायला जातात असं. मग त्याला एका ज्ञानीने काय सांगितलं उत्तर, म्हणले मोठ्यांनी रागद्वेष केले म्हणून छोट्यांनी किती रागद्वेष करायचे हो? कळलं का काय सांगायचं मला? त्या मोठ्या लोकांनी तुमच्यावर चिडले, तुम्हाला ओरडले, तुमच्यावर काय म्हणायचं वर्चस्व दाखवलं, काय सांगितलं, म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही पण त्यांना आरेला कार्य केलं तर काय व्हायचं? उदय भोगले तुम्ही आणि बंधाला प्राप्त झाला. म्हणून सांगितलं जरी ते चिडले तरी सुद्धा तुम्ही चिडू नका. म्हणजे त्यांना असं उत्तर दिलं की त्या लहानांनी मोठ्यांनी चिडलं म्हणून लहानांनी चिडायचं नसतं, आणि चिडलं तर मग असं भांड्याला भांडे वाजत राहणार आणि मग संसार असा वाढत राहणार. म्हणून म्हणतायत कर्मांचा उदय तर सर्वदाच आहे, पण म्हणून त्या उदयाने बंद होतो असं कदापि नाही. त्या उदया रूपाने तुम्ही परिणमन करणार तरच तिथं ते बंधाला कारण आहे. म्हणून ज्ञाता जितकं राहू शकतो तितकं कर्मांची निर्जरा आहे, अन्यथा कोणी आपल्याला या संसारातून सोडवू शकणार नाही. हो जाणा. औदयिक भावरहित शुद्ध पारिणामिक भाव जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कर्मांचा उदय नाहीच, कर्मांचा बंध नाहीच, उपशम नाही, क्षयोपशम नाही, क्षय नाहीच. स्वभावाला शुद्ध पहा, निष्कर्म जाणा. ज्ञाता द्रष्टाच आहे अनुभवा. ज्ञायक स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर.